आता मला सांगा की कमळीच्या आयुष्यात आम्ही बघतोय की खूप संकट येतात. म्हणजे कधीतरी असं मध्ये झालेलं की कडेहून जेव्हा पडलेलीस आहे तू, तेव्हा असं झालेलं की अरे आता आईही गेली. तेव्हा अनेकांना असं वाटलं की आत्ता तू मालिका सोडलीस की काय? सो असे काही DMs आलेत तुला आणि त्याहून काय मजा घडली? हो, हो. असे खूप सारे DMs आले, की अरे म्हणजे आता हिचं कॅरेक्टर संपलं, पण असं कसं आईला संपू देईल आणि जर आई जर गेली, तर मग आता कमळीला तिचे बाबा कोण हे कळणार कसं? त्यामुळे लोकांना खूप सारे प्रश्न पडले होते आणि लोकं मला विचारायचे, "आता तुम्ही येणारच नाही का? तुम्ही दुसरं सीरियल घेतली का?" तर पण मला हे कळलं होतं नंतर प्रोडक्शन हाऊसकडून, की नाही, नाही तुला आणणार आहे काही दिवसानंतर आणि खूप लवकरच त्यांनी मला आणलं प्रोडक्शन हाऊसमध्ये वाल्यांनी. त्यामुळे खरंच त्यांचे आभार की मी परत इन झाले आणि फक्त आता खरं तर मलाही उत्सुकता आहे की पुढे आता काय करतायत. कारण कसं आता तिला कळणार आहे की तिचे बाबा कोण आहेत. कारण माझीच आता मेमरी लॉस झाल्यामुळे आता मी कशी मला आठवणार आहे का हे सगळं. तर हे सगळ्यासाठी आम्ही पण सगळे उत्सुक आहोत. हो, पण नेमकी आम्ही बघतोय की एकीकडे ऋषी आणि कमळीचं पण प्रेम आम्हाला कुठेतरी दिसतं आता. सो किती सपोर्ट करते, कारण की तिच्या आयुष्यात खूप काही सुरूच असतं, पण त्यातही एक मैत्रीण म्हणून तिला या मार्गी किंवा चांगल्या मार्गीकडे किंवा असं कुठेतरी दिसतं की तूही तिला सांगते की ऋषी सर चांगले आहेत. सो हे जुळून देण्यासाठी तुझा किती हातभार असतो? ॲक्च्युली खरंच कमळीच्या आयुष्यात आम्ही जेव्हा गावी गेलो तेव्हा तिला नंतर तो धक्का मिळाला की आबा गेल्याचा. म्हणजे ते दुःखीच झालं. त्यानंतर सरोजचं असं दाखवलं. सो तो इतकं ते दुःख होतं आणि त्या सगळ्या गोष्टीत ऋषीने तिला खूप सपोर्ट केला, कारण त्याचं प्रेम आहे तिच्यावर. आणि मलाही खूप छान वाटत होतं की तो तिला एक सपोर्ट देतोय. म्हणजे ठीक आहे, तिचे आबा आणि आई नाही आहेत, पण एक ऋषी होता की तो तिची कधीही पाठ सोडणार नाही किंवा तो तिची साथ कधीही सोडणार नाही. सो ही गोष्ट मला एक होती की नाही, ऋषी आहे म्हणून निंगी थोडीशी रिलॅक्स होती. सो हेच सगळं बघायला खूप आवडतं. पण आत्ता जसं मगाशी योगिनीताई म्हणाली की ताईचं बालपण जसं होतं तशी तू आत्ता आहे. तर तुला ताईसोबत काय फील येतं आणि किती मजा मस्ती सुरू असते? कारण की मी इथे जेव्हाही येते तेव्हा मेकअप रूममध्ये तुमचा आवाज असतो आणि सगळेच असे असतात की अरे फुल मजेने काम करत असता तुम्ही. ॲक्च्युली आम्ही खरंच खूप धमाल करतो. पण योगिनीताईसोबत सांगायचं झालं तर तिचं म्हणजे आम्ही जास्त सोबत नव्हतो आधी, जेव्हा ती गावाकडे होती मुंबईत आल्यानंतर. पण आत्ता जशी ती मुंबईत आली आहे तेव्हापासून म्हणजे आमचं इतकं बॉन्डिंग आहे ना की वाटतच नाही मला ती मोठी आहे माझ्यापेक्षा. म्हणजे लिटरली मी तिला मेकअप रूम मध्ये जेव्हापासून आले यांच्या हां, म्हणजे इतकं तिला असं वाटतं की माझ्यासोबतचीच आहे ही ताई. आणि म्हणजे आम्ही इतकं टवाळक्या करतो ना नावाला ताई लिटरली. म्हणते, बाकी सगळं मला ती हेच करत असते. तिच्या वयाची असल्यासारखीच वागवत असते. मला आवडते, लय गोड आहे पोरगी. कम्फर्ट झोन आहे ताई. आणि म्हणजे माझं काही असलं तरी मी ताई ऐक ना, हे असं आहे, काय करू, मग ताई सांगेल किंवा आम्ही पण तिची गॉसिप. ताई असल्यासारखी तिच्यावर लक्ष ठेवून असते. हो. काय Yes, yes, काय वागते, काय नाही. हिची सुरक्षितता किंवा हिचं कसं वागणं बोलणं हिच्या कम्फर्ट झोनचा विचार करत असते. सो हिला कसं छान वाटेल असंच तिचा विचार मी करत असते. जे माझं कमळीविषयी पण नेहमीच होतं. हो. कमळीला पण मी भले आम्ही मैत्रिणी असलो तरी सुद्धा आई मुलीच्या नात्यासारखाच होतो. आणि आता हिच्यासोबत ही पण आली आमच्यामध्ये, तर ही पण अशी म्हणजे मोठी ताई असल्यासारखीच आहे मी या दोघींची. त्यामुळे मज्जा येते. आमचं नातं bonding बॉन्ड आहे आमचं. खूपच छान झालाय. Yes, असं पण केअरिंग बॉन्ड आहे आमचा. आता याच्याहूनच झालं की आत्ताच सिस्टर डे पण येतोय. सो ताईला काय म्हणायचं असेल तर काय असणार आहे? मी ताईला हेच सांगेल की अशीच तुम्हाला नेहमी प्रत्येक गोष्टीत सपोर्ट करते, मोटिवेट करते. असंच इथून पुढे करत राहा आणि येस, आपण असं सोबत राहूया, आणि मज्जा मी तुला करूया. हे सांगेन की तुझा जो इनोसन्स आहे ना तो तसाच ठेव. तू खूप गोड आहेस आणि अशीच राहा. थँक्स फक्त जरा मग बाकीचं राहू दे इथून ताई, मोठी बाकीचं हो. एक सेकंड ताई, इज्जत घालवते तू. हे सगळ्यांना कट करा. सगळ्यांना माहिती निंगी कशी आहे, क्यूटशी, स्वीटशी, तशीच आहे ती या रिअल आयुष्यात पण. आणि ताई पण खूप छान आहे ताई. मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका, चित्रपट, नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मज्जा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला.